तर मी यानंतर आवाज देतोय अर्जुन गायकवाड यांना. त्यांनी आपली गझल सादर करावी. पापणीला आसवांचा भार झाल्यावर, पापणीला आसवांचा भार झाल्यावर, एकटा बसतो रडत अंधार झाल्यावर, एकटा बसतो रडत अंधार झाल्यावर. आणि पेरताना बाप म्हटला पाखरांना की, पेरताना बाप म्हटला पाखरांना की, खायला या रान हिरवेगार झाल्यावर, खायला या रान हिरवेगार झाल्यावर. आणि जेवढी रूपवान नाही अप्सरा सुद्धा, जेवढी रूपवान नाही अप्सरा सुद्धा, तेवढी दिसतेस तू शृंगार झाल्यावर, अरे क्या बात है तेवढी यार. दिसतेस वा, तू वा, शृंगार वा, झाल्यावर. वा, वा. आणि सर्वांना आवडेल असा एक मधला एक शेर घेतो की, थोडी तळ्यात जावी, थोडी मळ्यात जावी, थोडी तळ्यात जावी, थोडी मळ्यात जावी, शोधात भाकरीच्या बाकी हयात जावी. आणि नाकारले मला ज्या गावातल्या मुलींनी, दारामधून त्यांच्या माझी वरात जावी, दारामधून त्यांच्या माझी वरात जावी. मनपूर्वक धन्यवाद. आणि गझल पेश करतो की, डोईवरची जबाबदारी वजा व्हायची बाकी आहे, की डोईवरची जबाबदारी वजा व्हायची बाकी आहे, केवळ आता आयुष्याची मजा घ्यायची बाकी आहे, केवळ आता आयुष्याची मजा घ्यायची बाकी आहे. क्षणाक्षणाला या हृदयाला ज्या काट्यांची सळसळ छळते, क्षणाक्षणाला या हृदयाला ज्या काट्यांची सळसळ छळते, त्या काट्यांना मी काट्याने सजा द्यायची बाकी आहे, केवळ आता आयुष्याची मजा घ्यायची बाकी आहे. आणि हा शेर बघा की, स्वर्गा समान दिसले असते घर त्याचे पण उणीव राहिली, वा वा. स्वर्गा समान दिसले असते घर त्याचे पण उणीव राहिली, घरात त्याच्या सारे आहे लेक यायची बाकी आहे, डोईवरची जबाबदारी वजा व्हायची बाकी आहे. आणि हिंदू मुस्लिम शीख इसाई यांच्यामधली दरी मिटवण्या, हिंदू मुस्लिम शीख इसाई यांच्यामधली दरी मिटवण्या, समानतेची एक योजना राबवायची बाकी आहे, वा वा. डोईवरची जबाबदारी वजा व्हायची बाकी आहे. परत घ्या, परत घ्या. मुकरर. धन्यवाद. की हिंदू मुस्लिम शीख इसाई यांच्यामधली दरी मिटवण्या, हिंदू मुस्लिम शीख इसाई यांच्यामधली दरी मिटवण्या, समानतेची एक योजना राबवायची बाकी आहे. आणि शेर बघा की, बाजाराची पिशवी भरली तरी हिंडतो आहे बहुधा, बाजाराची पिशवी भरली तरी हिंडतो आहे बहुधा, चिटकवलेली नोट फाटकी चालवायची बाकी आहे. अरे क्या बात है. वा 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 वा. बाजाराची पिशवी भरली तरी हिंडतो आहे बहुधा, चिटकवलेली नोट फाटकी चालवायची बाकी आहे. वा वा. आणि एक गुलाबी शेर बघा इर्शाद. की, अजून सुद्धा या वर्षीची थंडी गेली नाही कारण, हां हां. अजून सुद्धा या वर्षीची थंडी गेली नाही कारण, अजून सुद्धा या वर्षीची थंडी गेली नाही कारण, तिच्या मिठीची शाला अजूनही पांघरायची बाकी आहे, वा 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 वा. केवळ आता आयुष्याची मजा घ्यायची बाकी आहे. आणि शेवटचा शेर बघा की, मेलो जळलो विस्तव झालो, की मेलो जळलो विस्तव झालो तरी प्रिय तू आली नाही, बर. मेलो जळलो विस्तव झालो तरी प्रिय तू आली नाही, हरकत नाही राखा आणखी सावडायची बाकी आहे, अरे क्या बात. हरकत नाही राखा आणखी सावडायची बाकी आहे, डोईवरची जबाबदारी वजा व्हायची बाकी आहे, केवळ आता आयुष्याची मजा घ्यायची बाकी आहे. मनपूर्वक धन्यवाद. परत. वा वा वा. नक्की सर, नक्की सर, त्याला जोडून मतला घेतो म्हणजे अजून तुम्हाला ऐकायला मजा येईल. बर बर. इर्शाद. की डोईवरची जबाबदारी वजा व्हायची बाकी आहे, केवळ आता आयुष्याची मजा घ्यायची बाकी आहे, अजून सुद्धा या वर्षीची थंडी गेली नाही कारण, अजून सुद्धा या वर्षीची थंडी गेली नाही कारण, तिच्या मिठीची शाला अजूनही पांघरायची बाकी आहे. आणि लास्ट शेर की, मेलो जळलो विस्तव झालो तरी प्रिय तू आली नाही, मेलो जळलो विस्तव झालो तरी प्रिय तू आली नाही,
हरकत नाही राखा आणखी सावडायची बाकी आहे. वा 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 वा. डोईवरची जबाबदारी वजा व्हायची बाकी आहे. केवळ आता आयुष्याची मजा घ्यायची बाकी आहे. मनपूर्वक धन्यवाद. वा 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 वा. अरे अप्रतिम अर्जुनजी. एक नक्की नक्की सर. थोडी तळ्यात जावी थोडी मळ्यात जावी, थोडी तळ्यात जावी थोडी मळ्यात जावी, शोधात भाकरीच्या बाकी हयात जावी. आणि नाकारले मला ज्या गावातल्या मुलींनी, दारामधून त्यांच्या माझी वरात जावी, दारामधून त्यांच्या माझी बात वरात है, क्या जावी. बात है, वाह, मनपूर्वक धन्यवाद. अरे यार बहुत बडी. सर्व सभागृहाला बिलकुल आनंद झालेला आहे आणि सर्व खूप खुश झालेले आहेत. आ? एक नंबर. आणि खरंच माझा यांच्याशी प्रथमच भेट होत आहे आणि यांचा योग असा की ही माझ्या सूत्रसंचालन आलेले आहेत आणि ते सांगत आहे की त्यांना कोणी गझल शिकवली नाही. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. खरोखर ही खूप मोठी बाब आहे की कोणीही गुरुचेला नसताना आपण आपली गझल आत्मसात करणे सोपी गोष्ट नाही. ते एक शेर आहे की मी विदा जशी केली आत्मसात गझलेची, जीवनामध्ये आली चांदरात गझलेची. अशी चांदरात त्यांच्या जीवनामध्ये आली आहे आणि त्याचा प्रत्यय त्यांच्या सादरीकरणातून आपण घेतलेला आहे. समस्त सभागृहाला त्यांनी एक जो ऊर्जेचा स्रोत ते पेटून दिलेला आहे. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि असेच गझला त्यांच्या लेखणीतून उतरत येत राहो यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.